नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। आता ऑगस्ट लागलेला आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांचे प्रश्न होते की वाईतून पुढे नियोजन कसं केलं गेलं पाहिजे, फुट्याची संख्या कशी वाढली गेली पाहिजे। भरपूरशा शेतकऱ्यांना जे ते स्पॉटला प्रॉब्लेम येत आहे, भरपूरशा शेतकऱ्यांचे इन्फेक्शन वाढत आहे, तर त्याच्यासाठी कुठलं बुरशीनाशक गेलं पाहिजे, जैविक करायचं असेल तर कुठलं जैविक कसं गेलं पाहिजे, याचे सगळे शेड्यूल जे आहे आणि इथून पुढे आपण कसं नियोजन केलं पाहिजे त्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार। आपण माझ्यासोबत बघू शकता हा जो प्लॉट आहे साधारणतः 2 एकरचा इथं क्षेत्र आहे शेतकऱ्यांचं। 1 एकरचा प्लॉट हा वरती आणि 1 एकर तसंच खाली क्षेत्र आहे। तर ग्रेनरी बघू शकता माझ्यासोबत। आपण जर कधी आता इथं जवळ बघितलं तर जबरदस्त ग्रेनरी वाढलेली आहे। तर ग्रेनरी कशामुळे वाढलेली तर आपण 1-2 शॉर्ट मध्ये सांगितलं होतं, स्वा बंपर आणि क्विक पॉट सुपर याचे अतिशय सुंदर रिझल्ट आलेले आहे। स्वा बंपर आणि क्विक पॉट सुपर ही जी जोडी आहे याचं फॉस्फरसनं हाय करता तुम्ही तुमच्या क्षेत्रावरती फुटे वाढू शकता। तुम्ही जर कधी जवळून बघितलं आता तर इथं माझ्यासोबत हा एक पहिला स्टंप आलेला आहे आणि त्याच्यानंतर 1, 2, 3 आणि 4 स्टंप इथे त्यांनी काढलेले आहे। स्वा बंपर आणि क्विक पॉट सुपर जोडी त्याचे रिझल्ट येण्याचं प्रमुख कारण असं आहे की स्वा बंपर मध्ये जे ते कार्बोक्सिलिक ऍसिड येतं, विटॅमिन्स येतं, डी येतं आणि जे क्विक पॉट सुपर आहे त्यामध्ये प्रोटीन वगैरे मुबलक प्रमाणात असतात। त्याचे रिझल्ट जे तुम्हाला 6व्या ते 7व्या दिवशी मध्ये तुमच्या प्लॉटमध्ये कायापलट होऊ शकते। त्या प्रोडक्टचं नावच आम्ही कायापलट ठेवलेलं आहे, कारण की आम्ही ज्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे त्याचे सुंदर असे रिझल्ट आलेले आणि आमच्याकडनं आम्ही बाहेरही पाठवलेलं आहे, सांगली, सातारा याच्यातही आम्ही पोस्टाने ते पाठवलेलं आहे। तर त्या शेतकऱ्यांचे रिझल्ट अतिशय सुंदर आलेले आहे। जे शेतकरी ज्यांनी सोडलं त्याच्या शेजारचा जो शेतकरी असतो, समजा तुमचं जर कधी क्षेत्र त्याला लागून असेल तर त्या शेतकऱ्यांनी स्वापट आणि क्विक पॉट सुपर हे जोडी वापरलेली, त्याचे रिझल्ट एकदम सुंदर येतात। ग्रेनरी आपण माझ्यासोबत बघू शकता, क्लोरोफिल पाण्यामधलं अतिशय सुंदर प्रमाणात वाढलं जातं आणि फुटव्याची संख्या तर जबरदस्त वाढल्या जाते। फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी भरपूरसे शेतकरी फॉस्फरस हाय करतात आणि भरपूरशा शेतकऱ्यांना चिंता असते की बा फॉस्फरस जर कधी आपण हाय केलं तर फॉस्फरस हाय केल्यानंतर जे ते इन्फेक्शन प्लॉटमध्ये वाढतं। 1448 असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीचे फॉस्फरस हाय असणारे जे मॉलिक्युल असेल ते शेतकरी टाळतात। तर त्यासाठी तुम्ही स्वरूपचं स्वा बंपर आणि GS बायोस यांचं क्विक पॉट सुपर ही जोडी वापरू शकता। आता त्यानंतर तुम्हाला खतामध्ये कुठलं तुम्ही आता देऊ शकता। जर कधी तुम्हाला खत द्यायचं असेल ड्रिपमधून तर आता प्रतिभा बायोटेकचं कोकुली तुम्ही 4 किलो देऊ शकतात। त्यामध्ये पॉलिमेरिक ऍसिड, ग्लुटामिक ऍसिड प्लस NPK येतं, त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। त्याच्यासोबतच तुम्ही ॲम्पल देऊ शकता ॲग्रिसर्चचं, त्याच्यामध्ये अॅमिनो ऍसिड प्लस प्रोटीन ही जोडी त्याबद्दल देऊ शकता। आणि भरपूरशा शेतकऱ्यांचे आता फोटोज ते येतात व्हॉट्सअपवरती की इन्फेक्शन आमच्या प्लॉटला वाढते, तर त्याच्यासाठी उत्तम पर्याय असा आहे, जर का तुमच्या याच्यामध्ये 1, 2, 3 स्पॉट असेल तर तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये हायड्रोजन पॅराऑक्साईड फॉर्ड्स त्याला स्पॉट ड्रिंचिंग करायची आणि त्यानंतर कुठल्याही कंपनीचं चांगलं स्ट्रेप्लो असेल किंवा चांगलं कुठलंही अँटीबायोटिक असेल तर ते तुम्हाला थोडं पाणी कोमट करून त्याच्यामध्ये काढून ते अँटीबायोटिक तिथं त्या स्पॉटवरती टाकायचं आहे। आणि ड्रिपमधून तुम्हाला देताना मेटॅलिक्झिल 8% प्लस वनकोजेब 64% कुठल्याही ब्रँडेड कंपनीचं घ्यायचं आहे आणि ते ड्रिपमधून देऊ शकता। किंवा थायपोनेट मिथाइल तेही देऊ शकता, ते नाही भेटलं तुम्हाला तर रेडिमिल गोड देऊ शकता सेजंटाचं, तेही नाही भेटलं तर तुम्ही बाहेरचं एलेट देऊ शकता। आणि असे भरपूरशे कंपनी नावाजलेल्या कंपन्या आहे ते तुम्ही बुरशीनाशक ड्रिपमधून देऊ शकता। आता भरपूरशे शेतकरी पुन्हा मूळ मुद्द्याकडे यायचे, भरपूरशा शेतकऱ्यांना जैविक करायचे, तर जैविकची सायकल कशी करायची तुम्हाला केमिकल आणि जैविक मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 7 दिवसाचा तुम्हाला गॅप द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जैविक आणि केमिकल मध्ये कुठेही डिस्टर्बन्स होणार नाही आणि तुमचं केमिकलमुळे जैविक जो काउंट असतो तो कमी होणार नाही। तर तुम्ही अशा वेळेस ग्रोमोर किट असेल किंवा ट्रायकोडर्मा सुडोमोनास चांगल्या कंपनीचा आणि शाश्वत ज्याचा काउंट चांगला आहे अशा कंपनीचा दिला तरी चालतो। आणि भरपूरशा शेतकऱ्यांना काय करायचं असतं, PSB KSB हे ड्रिपमधून द्यायचे असतात, तर त्याच्यासाठी एक कॉन्सर्शिया बॅक्टेरिया म्हणून ॲग्रिसर्च येतं, त्याचा काउंट 5/7चा आहे आणि काउंट एकदम अतिशय सुंदर त्याचे रिझल्ट आहे। अझोसिपिल्लम असेल, PSB असेल, KSB असेल, हे मिक्स कॉम्बिनेशन आहे। 1 लिटर तुम्हाला तेही देऊ शकता किंवा तुम्हाला कुठल्याही चांगल्या कंपनीचं भेटलं तर ते तुम्ही देऊ शकता। तर आपण माझ्यासोबत बघू शकता ग्रीनरी एकदम सुंदर इथं वाढलेली आहे। आणि आळीचा प्रादुर्भाव जर कधी तुमच्या प्लॉटला जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही अशा वेळेस ॲम्प्लिगो असेल, ॲम्प्लिगो शक्यतो तुम्ही घेत जा। भरपूरसे शेतकरी आम्हाला जे ते कोराजेन विचारत असतात, तर कोराजेन मध्ये जो कंटेंट येतो तो ॲम्प्लिगो मध्ये येतो प्लस लेमडोसायलोथ्रिन येतो आणि अद्रकीवरती सगळ्यात सुंदर जर रिझल्ट येत असेल तर ते ॲम्प्लिगोचे येतात। त्याच्यासोबत तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता, कुठल्याही चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक तुम्ही घ्यायचं आहे। तर तुमच्या याच्यात आता माझ्यासोबत बघू शकता या प्लॉटला कुठेही आता कशाचंही इन्फेक्शन नाहीये। आता आपण या प्लॉटला मागच्या वेळेस जी फवारणी दिली होती तर ते इंटर दिली होती, जे आळीनाशक होतं GS बायोसायन्स इंटर बायो सेगमेंटमध्ये येतं आणि त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक बायोस्टिम्युलंट दिलं होतं, जेणेकरून पानाद्वारे तुम्ही बायोस्टिम्युलंट जर कधी दिलं स्प्रे करत राहिला तर ग्रेनरी जबरदस्त असते। आपण तुम्ही माझ्या मागे पाडलं तर तुम्हाला हा जो प्लॉट आहे 1
सिंगल पाणी याचं पिवळं नाहीये. भरपूरशा शेतकऱ्यांचं एक सिंगल पान पिवळं होऊन असं खाली गळून जातंय. हे जे सिंगल पान असतं इथं जे पिवळं होतं ना असं ड्रॉप होतंय. तर भरपूरसे लोक त्यांना आता कोणी शोध लावलाय की याला डंक मारून पान गळतंय. तर शेतकरी मित्रांनो ते त्याचं नाहीये, ते तुम्हाला मिक्स मॅक्रोन्यूट्रनची तुमच्या प्लॉटमध्ये डेफिशियन्सी आहे. मिक्स मॅक्रोन्यूट्रन देताना तुम्ही झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, मोलिब्डेनम जे चांगल्या कंपनीचं आहे ते देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट त्याचे टिकवून राहतील आणि लॉंग टर्म पर्यंत त्याचे रिझल्ट टिकून राहतात. तुम्हाला जर कधी शॉर्ट व्हिडिओ बघायचा असेल आणि मोठा व्हिडिओ बघायचा तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुम्ही ज्ञानेश्वर काळे 2023 हे नाव जर कधी सर्च केलं इंस्टाग्रामवरती तर आमचं पेज येतं, त्या पेजला फॉलो करता. तिथं आम्ही रील्स बनवल्या असतात, 1 मिनिटाच्या जे रील्स आहेत नवीन पिढीच्या याच्यानुसार 1 मिनिटाची रील्स बनवल्या असतात. स्क्रोलर मध्ये तुम्ही ते बघू शकता, त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये माहिती देण्याचा आम्ही पूर्णतः प्रयत्न करतो. आणि भरपूरशा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की इथून पुढे आम्ही स्प्रे घेताना वॉटर सोल्युबल सोडावं का, वॉटर सोल्युबल सोडताना आम्हाला प्रॉब्लेम येईल का. तर भरपूरशे शेतकरी काय करतात, वॉटर सोल्युबल देताना हाय डोस देतात. तर हाय डोस न देता तुम्ही जर कधी योग्य प्रमाणात डोसेस देत गेले आणि तुमच्या वावरात कुठेही इन्फेक्शन असेल, तुमच्या क्षेत्रावरती इन्फेक्शन नसेल, तर अशाच तुम्ही देताना मिक्स मॅक्रोन्यूट्रन ही तुम्हाला देणं गरजेचं आहे. मिक्स मॅक्रोन्यूट्रन असेल, अमिनो ऍसिड, प्रोटीन असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला देणं गरजेचं आहे. भरपूरशा शेतकऱ्यांचे जे रिपिटेशन आलेलं आहे 2-3 वर्ष झालेले अशा क्षेत्रावरती तुम्हाला बुरशीनाशक आणि ह्युमिक ऍसिड, शेतकरी मित्रांनो लक्षात द्यायचंय, ह्युमिक ऍसिड तुम्हाला दर 15 ते 20 दिवसांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या प्लॉटचं जे फोटोसिंथेसिस आहे ते प्रॉपर फोटोसिंथेसिस होऊन चयापचन क्रिया वाढून पांढऱ्या मुळ्याची संख्या जर कधी सशक्त असेल तर तुमचं चयापचन चांगलं होतं आणि प्लॉटला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत नाही. तुम्ही स्ट्रेससाठी काही कंपन्यांचे स्ट्रेससाठी तुम्ही स्प्रेमध्ये घेऊ शकता. ज्या वायल ॲग्रोचं मेगाफॉल चांगल्या प्रकारे घेऊ शकता. तुम्हाला ड्रिपमधनं द्यायचं असेल तर तुम्ही सीजीएम देऊ शकता, सौरभ ॲग्रोकेमिकलचं सीजीएम येतं, किंवा तुम्हाला ते नसेल द्यायचं तर पीआय इंडस्ट्रीचं बायोविटा येतं, तेही देऊ शकतं. त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात. भरपूरशा शेतकऱ्यांना अमिनो ऍसिड द्यायचं असतं तर अमिनो ऍसिडमध्ये तुम्ही ॲम्बिशन असेल, इसाबियान असेल, कॅल्शिबियॉन असेल, जे चांगल्या कंपनीचं आणि कमी पैशात जाईल तुम्ही ते देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचे रिझल्ट जास्त दिवस टिकून राहतील आणि क्वालिटी टिकून राहतील. आम्ही जे स्वाबंपर आणि क्विक सुपर जी जोडी सांगतोय शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना कमीत कमी 400-500 शेतकऱ्यांना दिलंय. सगळे शेतकरी संतुष्ट आहेत, त्याचे रिझल्ट इतके एवढे सुंदर येतात. ज्या शेतकऱ्यांनी दिलं, आता या शेतकऱ्यांच्याच आम्ही दिलं होतं, तर या शेतकऱ्यांना रिझल्ट आल्यानंतर या शेतकऱ्यांनी त्यांच्या जे हे असतात नातेवाईक वगैरे त्यांना सगळ्यांना दिलं होतं आणि त्यांनी हे सोडलं, त्यानंतर रिझल्ट आले. हे प्रोडक्ट असं आहे की वारंवार सांगण्याचं काम आहे की तुम्हाला कमी पैशामध्ये फॉस्फरस हाय न करता फुटव्याची संख्याही योग्य वाढते आणि ग्रेनरी टिकून राहते. जर कधी तुम्हाला याचे रिझल्ट हवे असेल तुम्ही नक्की एकदा वापरून बघा. महाराष्ट्रात आम्ही कुठेही तुम्हाला पोस्टल डिलिव्हरी पाठवू शकतो. तुम्हाला जर कधी हवा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की फोन करू शकता. आमचे जे नंबर आहेत ते स्क्रीनवरती आम्ही देऊ आणि तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट ही यासाठी करू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.